कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना सायबर चौक ते एनसीसी भवन रस्त्यावर अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी मुक्तसैनिक वसाहतीत राहणारा अब्राहम जॉकी घोन्सालिस आणि गडहिंग्लज तालुक्यातील आयनापूर गावातला शाहिद इब्राहिम मोकाशी या दोन संशयितांना ताब्यात घेतलंय। तपासणी दरम्यान त्यांच्याकडून सुमारे 68.87 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा तसंच मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यांच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयितांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। DB पथकाचे पोसई चंदन यांना काल रोजी बातमी मिळाली की या ठिकाणी गांजा आणि त्याचप्रमाणे मेफेड्रॉन MD हे अशा पद्धतीचं अंमली पदार्थ येणार आहे। त्याप्रमाणे आमच्या पोसई चंदन आणि त्यांच्या DB पथकाने सायबर चौकामध्ये त्यांच्या पथकासह आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सदर जे इसम येणार होते त्या इसमांना थांबवलं। योग्य त्या पद्धतीने त्यांची झडती करून त्यांच्याकडे आम्ही झडतीमध्ये आम्हाला साधारणतः 31 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा ज्याची किंमत आहे 3,13,000 आणि 70 ग्रॅम MD मेफेड्रॉन याची किंमत आहे 7 लाख आणि इतर मुद्देमाल असा टोटल मुद्देमाल जो आहे 12,47,000 रुपयांचा या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे। अब्राहम घोन्सालिस हा इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतोय आणि शाहिद मोकाशी हा कोल्हापुरात अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेतोय। पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करतायत।